मित्रांनो नमस्कार. वार आहे शुक्रवार, तारीख आहे 28 ऑगस्ट. तर 28 ऑगस्टला महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागात पाऊस असणार आहे? तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा फक्त. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण बराचसा परिसर आहे तिथे वातावरणात आपल्याला बदल दिसत आहे. शुक्रवारी 28 ऑगस्टला आपण जर बघितलं तर आपल्याला कुळगाव, बदलापूर, कर्जत, लोणावळा, पेण, अलिबाग, नागठाणे, मुरुड, जंजिरा, माणगाव, लवसा, महाड, मंडणगड, हरिहरेश्वर, दापोली, खेड, चिपळूण, दाभोळ, संगमेश्वर, जयगड, रत्नागिरी, लांजा, राजपूर, त्याचबरोबर लोणावळा, कर्जत, कुळगाव, बदलापूर, नवी मुंबई, ठाणे, मुंबई, वसई, विरार, शहापूर, घोटी, खंडाळा, वडा हा जर परिसर जर बघितला तर या भागांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे. म्हणजे मुसळधार पाऊस म्हणण्यापेक्षा काही भागात आहे पाऊस आहे, पण काही भागात रिमझिम देखील पाऊस या असणार आहे. त्याचबरोबर आपण जर त्र्यंबकेश्वर, त्याचबरोबर नाशिक, ओझर हा परिसर बघितला तर या भागात आपल्याला फक्त ढगाळ वातावरण दिसत आहे. दिंडोरीमध्ये देखील तीच परिस्थिती आहे. त्याचबरोबर चांदवड, निफाड, सिन्नर, अकोले, संगमनेर, कोपरगाव, लोणी, श्रीरामपूर, वैजापूर, येवला, मनमाड, नांदगाव, मालेगाव, नामपूर, धुळे, त्याचबरोबर अंबळनेर, पारवला, धरणगाव, पाचोरा, चाळीसगाव, कन्नड, त्याचबरोबर फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर, खिर्डी, गंगापूर, त्याचबरोबर पैठण, अमरापूर, त्याचबरोबर अंबड, जालना, त्याचबरोबर जाफराबाद, भोकरदन, त्याचबरोबर अंबळनेर, शेवगाव, बोदवड, भुसावळ, येवल, जळगाव, त्याचबरोबर पल, रावेर, बुऱ्हाणपूर, त्याचबरोबर नेपनगर, जळगाव, जामन, नंदुरा, खामगाव, मलकापूर, बुलढाणा, चिखली, त्याचबरोबर जाफराबाद, जालना, उंबड, गेवराई, बीड, वडवणी, माजलगाव, परतूर, शेलू, परभणी, जिंतूर, शेवगाव, त्याचबरोबर लोणार, मेहकर, मालेगाव, वाशिम, हिंगोली, त्याचबरोबर पुसद हा परिसर बघितला, नेर परिसर, अरणी, यवतमाळ, त्याचबरोबर पोलगाव, अरवी, तेलगाव, अमरावती, अचलपूर, त्याचबरोबर आपण जर नारखेड हा परिसर बघितला, सावनेर, नागपूर हा परिसर जर बघितला तर या भागात आपल्याला फक्त ढगाळ वातावरण दिसत आहे. आपण जर सावनेर, नागपूर, रामटेक, त्याचबरोबर भंडारा, तुमसर, तिरोडी, बालाघाट, गोंदिया, आमगाव हा परिसर बघितला, देवरी, साकोली, तर या भागात देखील काही प्रमाणात पाऊस आहे. आपण जर ब्रह्मपुरी, अमोरी हा परिसर बघितला तर येथे देखील आपल्याला पाऊस दिसतोय. गडचिरोलीमध्ये जर बघितलं, गडचिरोली, चामोशी, गोडपिंपरी, सिरपूर, राजुरा, चंद्रपूर, त्याचबरोबर आदिलाबाद या भागात आपल्याला फक्त ढगाळ वातावरण दिसत आहे. नांदेड, अहमदपूर, उदगीर, लातूर, परळी, परभणी, जिंतूर, पारतूर, अंबड, जालना, बीड, माजलगाव, पैठण, पाथर्डी, जामखेड, बार्शी, धाराशिव, सोलापूर, पंढरपूर, सांगोला, अकलूज, नलदुर्ग, अक्कलकोट, विजयपूर, त्याचबरोबर विटा, सांगली, कोल्हापूर, सातारा, त्याचबरोबर बारामती, दौंड, शिरूर, मनसर, पुणे हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागात फक्त आपल्याला शुक्रवारी 28 ऑगस्टला ढगाळ वातावरण दिसत आहे. शेतकरी मित्रांनो, आपणच एकंदरीत जर बघितलं तर शुक्रवारी 28 ऑगस्टला आपल्याला जास्त काय पाऊस काही परिसरात दिसत नाही आहे. तर हे सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा.